तर भाऊंनो जरा लेट पण थेट आज आपण आणलंय 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, यावर एकदम खतरनाक नाद तुटरेल। तर आज आपला कोणत्या प्रकारे पासवर्ड लावला नाही आपल्या मटेरियलला, तर आपण आज 4 एडिटेबल PSD फाईल दिल्यात, त्याचबरोबर 4 आपण PLP फाईल दिल्यात, प्लस एक्स्ट्रा मटेरियल दिले बघू शकताय। ओव्हरऑल एक नंबर AI थीमवर बेस आज आपण संपूर्ण जे काही डिझाईन आहे तर ती करण्याचा प्रयत्न केलाय। तर कशा वाटल्या डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा। त्याचबरोबर भाऊंनो आपली 24 तारखेला म्हणजेच काल बॅच लॉन्च झाल्या, म्हणजेच डेट अनाउन्स झाल्या। आपली जे काही नेक्स्ट आपली फोटोशॉपची बॅच चालू होणार आहे तर ती 21 फेब्रुवारीला चालू होणार आहे। ही डेट फिक्स झाल्या बघू शकता, 21 फेब्रुवारी लक्षात ठेवा सगळ्यांनी। आणि सगळ्यात मेन म्हणजे जरा आपण यात ॲडव्हान्स लेवलला AI थीम ह्यावरती जरा फोकस देणार आहे। तर तुम्हाला ओव्हरऑल संपूर्ण क्लासचं स्वरूप तुम्हाला इथं पुढे दिसायला पण आणि माहीत पण आहे आपला जो फोटोशॉपचा क्लास आहे तर तो 20 दिवसांचा असतोय, ऑनलाईन असतोय, कमीत कमी 20 दिवसांचा असतोय। जास्तीत जास्त एक्स्ट्रा दिवस वाढवले जाईल ते तुम्हाला क्लासमध्ये कळतील। 40 ते 45 GB डाटा भेटणार आहे, जो काय क्लास होईल 1.5 तास। जर रेकॉर्डिंग भेटणार आहे प्रॉपर तुम्हाला, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट मटेरियल, सॉफ्टवेअर्स आपल्याकडनं भेटणार आहेत 3, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर, फिल्मोरा, या सगळ्या गोष्टी आहेत। बाकी 20 दिवसात काय काय शिकवलं जाईल तसं 20 दिवस प्लसच क्लास राहणार आहे, त्यामुळे काय काय शिकवलं जाईल ते एक्स्ट्रा अजून गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये चांगल्या प्रकारे कळतील। तर ओव्हरऑल आपला 21 फेब्रुवारीला आपली जी काय नेक्स्ट बॅच आहे आपली फोटोशॉपची तर ती चालू होणार आहे बघा। तुम्हाला वर नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा। 3700 रुपये आपली फी आहे, लगेच ॲडमिशन डन करू शकताय। तुम्हाला सगळीच प्रोसेस संपूर्ण कॉलवर सांगतो किंवा व्हॉट्सअपला सांगतो, नक्कीच कॉल किंवा मेसेज करा। त्याचबरोबर राहिला विषय आपल्या ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझाईन क्लासचा, तर ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे ते नक्कीच हा क्लास करू शकताय। तर हा क्लास 1499 या इतक्या रुपयाचा क्लास आहे आपला प्रॉपर लेवलला। तर यात तुम्हाला रेकॉर्डेड क्लास भेटतोय, म्हणजे 2 महिन्याची आपली बॅच झाल्या ॲडव्हान्स लेवलची मोबाईलची। तर त्याचं 25 दिवसांचं रेकॉर्डिंग व्हिडिओज तुम्हाला भेटतील, एक व्हिडिओ 1.5 तासाचा, 25 व्हिडिओज भेटतील, प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स आणि फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, ॲक्शन्स हा डाटा वेगळा असणार आहे आणि गुगल ड्राईव्हचा जो काय डाटा असणार आहे तर तो वेगळा असणार आहे। तसंच फोटोशॉपच्या क्लासमध्ये पण आहे, जो काय 40-45 GB डाटा आहे तर तो वेगळा असणार आहे बघा। आणि प्रॉपर लेवलला जो काय फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, ॲक्शन्स हा डाटा क्लासबरोबर असणार आहे तर तो वेगळा असणार आहे। दोन्ही क्लासमध्ये 2 प्रकारचा डाटा भेटतील, क्लाससोबत आणि वेगळा आपल्या लिंकसोबतचा। तर तुम्हाला कोणता क्लास पाहिजे त्यानुसार नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, सविस्तर मला सांगा, त्यानुसार मी आपण डिस्कस करूयात। ओके, मोबाईलचा पाहिजे असेल तरी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पुढे दिसला आहे आणि PCचं पाहिजे असेल तरी तुम्हाला इथं पुढं कॉन्टॅक्ट नंबर दिसला आहे। लवकरात लवकर संपर्क करा, लिमिटेड ॲडमिशन्स आहेत। तर चला फायनली आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या ट्युटोरियलला। तर भाऊंनो आता आले आपल्या फोटोशॉपमध्ये, तरी तो बघू शकता मी मगाशीच म्हणलो की आपल्या ज्या काही संपूर्ण थीम आहेत तर त्या AI बेसवर आहेत आणि नक्कीच अशाच प्रकारचा ॲडव्हान्स लेवलला आपल्या क्लासमध्ये गोष्टी शिकवल्या जाणार आहेत प्रॉपर लेवल, आणि जात पण आहेत आता सोडा। जे आत्ता आपली बॅच चालू आहे त्याला पण चांगल्या प्रकारे AI थीम शिकवलं जात आहे आणि पुढं पण ॲडव्हान्स लेवलला सगळ्या गोष्टी होत जाणार आहेत। तर बघू शकता आपली आता पहिली डिझाईन 1 नंबर लेवलला एकदम खतरनाक बेसिक तो ॲडव्हान्स आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत जातो, दाखवत जातो। जसं की काही गोष्टी ज्या आहेत तर त्या साईजमध्ये बसून चालते, तर त्याला आपण एक्सटेंड केले। कसं एक्सटेंड केले ती बघू शकताय। पहिली तर गोष्ट म्हणजे आपला झेंडा आपण रिप्लेस केला टॉप लेवलचा, खतरनाक लेवलचा। त्यानंतर मग जरा एक्सटेंड केलं 4x5 आपली जी काय महत्त्वाची साईज आहे तर ती मेन इम्पॉर्टंट आहे, तर त्यालाच आपण कडला एक्सटेंड केलं। कसं छान प्रकारे बघू शकताय एक्सटेंड केलं, पण काही जरा प्रॉब्लेम झाल्या गोष्टी, जसं की जरा इथं झेंडा आला आहे तर तो घालवण्यासाठी आपण त्याला जरा इफेक्ट पण मारला टॉपचा, त्या बॅकग्राऊंडचाच भाग घेऊन एकदम खतरनाक लेवलचा डिजिटल पेंटिंगचा इफेक्ट मारला आहे आपण स्मूथ सेक्शनचा। त्यानंतर मी इथं प्रजासत्ताक दिन आपलं टेक्स्टिंग नॉर्मल लेवलला, त्यानंतर त्यात लावला आपण टेक्स्चर परफेक्ट लेवलला। पाठीमा आपण केला लाल किल्ला ॲड, मास्कनं सगळ्या प्रोसेस केल्यात बघा, जेणेकरून प्रॉपर लेवलला कोणती गोष्ट पाठीमा असणं कोणती गोष्ट पुढं असणं तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल। त्यानंतर इकडं आता आपण शेप्स जरा ॲड केल्यात चांगल्या प्रकारे, का कारण की तिथं आपला डायलॉग आहे सारे जहाँ से अच्छे हिंदुस्तान हमारा ह्या लेवलला। आणि त्यानंतर मग आपलं वर आणि खाली जरा ॲपॉस्ट्रॉफी सिम्बॉल PNG, त्यानंतर इथं चिरायो तुम्ही इथं वेगळं काही टाकणार असेल तर ते टाकू शकताय, काय अडचण नाही। त्यानंतर जर आपण ह्यात मारलं आहे हाफटोन कलर डॉच थीममध्ये, जे तुम्हाला प्रॉपर दुसऱ्या कोणत्याही बॅकग्राऊंडवर चांगल्या प्रकारे किंवा डिझाईनवर चांगल्या प्रकारे यूज करता येईल। नक्कीच इथनं फक्त लॉक कार्ड आहे चांगल्या प्रकारे यूज होईल बघा। ओके, त्यानंतर मग आपण प्रॉपर लेवलला बरोबर झेंड्याच्या पाठीमागे मंडला आर्ट थीम आपण घेतल्या, त्याचा आपण प्लेन मोड ठेवला आहे कलर डॉच। त्यानंतर खाली आपण फोर्ट वॉल PNG किल्ल्याची चांगल्या प्रकारे, आणि आपल्या इथं ट्रँग्युलर शेप एलिमेंट्स, या प्रकारे आपण एक्सपोजर आणि व्हायब्रन्सचा वापर करून अतिशय उठावदार आपला बॅनर केलेला आहे, एकदम टॉपचा विषय। त्यानंतर आता आपण दुसऱ्या बॅनरकडं हा बघू शकता विथ आपला शुभेच्छुक AI थीमचा। चला बेसिक टू ॲडव्हान्स बघूयात आपण, खाली येऊयात।
बॅकग्राऊंड आपलं 4x5 500 रेझोल्युशन इंचेस सेक्शनमध्ये. त्यानंतर इथं आपण बघू शकता एकदम खतरनाक लेवलला AI थीमचं आपण टॉप लेवलला घेतलं. या फ्री पिकला 3 गोष्टी भेटून जातील. काही गोष्टी चांगल्या प्रकारे क्रिएट केलेल्या आहेत क्रिएटरनं आणि काही प्रकारे आपल्या प्रॉपर लेवलला फ्री पिकला 3 चांगल्या प्रकारे भेटून जातील. तरी बघू शकताय आपलं लॉंग शॅडोचा भाग आपण ॲडअप केला आहे प्रजासत्ताक दिनाच्या. त्यानंतर इथं आपण प्रजासत्ताक दिन एकाखाली एक घेतलं आहे. चांगल्या प्रकारे टेक्स्चर लावले. टेक्स्चर उठावलं दिसण्यासाठी त्याला एक्सपोजर व्हायब्रन्स क्लिप केल्यात. सगळ्या गोष्टी क्लिप करणं गरजेचं आहे, नाहीतर ओव्हरऑल संपूर्ण आपल्या डिझाईनला किंवा बॅकग्राऊंडला तो इफेक्ट लागेल. त्यामुळं त्यानंतर दिन सेक्शन प्रॉपर त्याला पण आपला टेक्स्चरचा भाग. त्यानंतर एक्सपोजर आणि व्हायब्रन्स बघू शकताय. त्यानंतर त्याच्याबरोबरच खाली चिरायो तुम्ही तर वेगळंही काय टाकणार असेल तर ते टाकू शकताय. निमित्त मंगलमय शुभेच्छा त्या लेवलला ज्या काही गोष्टी पाहिजे तर त्या चेकआउट करा. त्यानंतर इथं बघू शकता वर डायलॉगसाठी आपण शेप ॲड केला आहे. आणि त्यानंतर मग आता आपलं जे काय डायलॉग सेक्शन आहे तर ते आपण युनिक घेतलं आहे. सबसे प्यारी ती म्हणजे एक आपलं जे काय सॉन्ग आहे तर त्यातला आपण युनिक असा हा डायलॉग लिरिक्स तुम्ही म्हणू शकता तर त्या लेवलला घेतले. त्यानंतर इथं खाली आपण पट्ट्या ॲड केल्या कारण का शुभेच्छुकचा विषय आहे त्यामुळं त्या पट्टीला त्यांनी जरा गोल्डन थीम जरा व्हायब्रन्स एक्सपोजरचा भाग. त्यानंतर इथं खाली आपलं नॉर्मल लेवलला शेप विथ एलिमेंट्स ब्लेंडिंग सेक्शन. त्यानंतर मग त्यात आपण केला आपला फोटो बिटो ॲड लॉंग शॅडो विथ. त्यानंतर इथं पुढं आपण लावलं शुभेच्छुकची पट्टी. त्यावर जरा वर खाली आपण एलिमेंट्स ॲड केल्यात काही मंडला बॉर्डर थीममध्ये. आणि त्यानंतर मग आपलं नाव आणि जे काय प्रोटोकॉल्स असतील तर त्या लेवलला टेक्स्ट प्रोटोकॉल तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर एक्सपोजर व्हायब्रन्स जर आपण ॲडअप केला आहे चांगल्या प्रकारे बघू शकता. ओके ओव्हरऑल डिझाईन. त्यानंतर यात आपण तिसऱ्या डिझाईनकडं चांगल्या प्रकारे बेसिक टू ॲडव्हान्स आता आपण बघत सगळं. त्यानंतर आपण 4x5 500 रेझोल्युशन इंचेसमध्ये घेतलं आहे. त्यानंतर हे पण बघू शकता ओव्हरऑल संपूर्ण आपण केलेलं आहे ब्लेंडिंग एकमेकात. आणि त्यानंतरच मग आपण यूज केले बऱ्यापैकी लेवलला छान प्रकारे बघू शकता. ओव्हरऑल तुम्हाला दिसला असेल कळाला असेल अतिशय उत्तम लेवलला. ओके तर याच्या पाठीमाग जरा आपण सॉलिड कलर लावूयात जेणेकरून जरा तरी का होईना ब्लेंड होईल ते. ओके त्यानंतर प्रॉपर लेवलला प्रजासत्ताक आणि दिनच्या खाली आपला जो काही लॉंग शॉट आहे तर ते टेक्स्टच्या खाली घेणं गरजेचं त्यासाठी तो पहिला येतो आहे. नंतर मग यावर आपलं टेक्स्चर पिक्चरचा जरा भाग चेकआउट करून घ्या. दोन्ही याला टेक्स्चर मारले प्लस त्याला एक्सपोजर व्हायब्रन्स हा भाग चिरायू हो. त्यानंतर रेक्टँगल आपण ॲड केल्यात बॅकग्राऊंडच्या कलरचंच कारण का त्यावर आपला डायलॉग उठून दिसला आणि मॅच दिसेल चांगल्या प्रकारे. खाली आपली स्ट्रीप आहे मंडला बॉर्डर स्ट्रीप. त्यानंतर त्यावर आपण केलं आहे आपलं विथ शेप विथ बॅकग्राऊंड एलिमेंट्स. त्यानंतर आपण लॉंग शॉडो घेतला आहे प्लस आपला इमेज आपण चांगल्या प्रकारे ॲड केला आहे. बाकी आपला शुभेच्छुकचा शेप आहे तर त्याला जरा आपल्या बॅकग्राऊंडच्या कलरनुसार मॅच केलं आहे. त्यानंतर मग आपलं ओवर खाली मंडला बॉर्डर PNG एलिमेंट. त्यानंतर मग मान्य जे काय आपलं नाव असेल तर त्या लेवलला टाका. ओनर जे काय प्रोटोकॉल टेक्स्ट असेल तर ते आणि आपला एक्सपोजर व्हायब्रन्स. त्यानंतर या आपण चौथ्या डिझाईनकडं चांगल्या प्रकारे तर प्रॉपर लेवलला ही जी पण सेमच थीम 4x5 500 रेझोल्युशन इंचेस सेक्शन इथं पण आपण घेतले. जरा इथं आता बघू शकताय हा भाग जरा आहे हा प्रॉपर AI क्रिएटेड पण आहे आणि प्रॉपर जरा व्हेक्टर बेस्ड आहे बघू शकताय. चांगल्या प्रकारे एक नंबर टॉपचा विषय दिसतोय. याला आपण प्रॉपर एका लाईनमध्येच ती थीम घेतल्या प्रजासत्ताक दिनाची ओव्हरऑल विथ लॉंग शॉडो. त्यानंतर चिरायो हो नॉर्मलच आपण कलर डोल्याला टेक्स्चर पिक्चर अजिबात मारलं नाही. परफेक्ट बॅकग्राऊंडला मॅच झाले कारण का व्हेक्टर बेस्ड आहे त्यामुळे म्हणलं जरा नॉर्मल राहू देईल परफेक्ट दिसेल. पण दोन शेपचं जरा कलर युनिक ठेवल्यात. त्यानंतर जेव्हा आपला डायलॉग असतो किंवा आपण बघू शकता इथं चेंज करणार असेल तर करा डायलॉग चांगल्या प्रकारे. त्यानंतर मग खाली आपली स्ट्रीप. त्यानंतर त्यात आपला शेप विथ बॅकग्राऊंड एलिमेंट सगळं प्रॉपर लेवलला. त्यानंतर मग इथं आपला लॉंग शॉडो लावला आहे आपल्या इमेजचा आपली इमेज चांगल्या प्रकारे आली. त्यानंतर इथं पुढं बरोबर शुभेच्छुकचा शेप त्याचा पण कलर आपल्या बॅकग्राऊंडनुसार मॅच केला आहे. वर खाली आपली मंडला बॉर्डर स्ट्रीप. त्यानंतर मग इथं जे का आपलं नाव आहे तर ते प्रोटोकॉल टेक्स्ट आणि आपला एक्सपोजर व्हायब्रन्स बघू शकता ओव्हरऑल. तर एकूण आपण 4 डिझाईन एडिटेबल गोष्टी दिल्यात तर नक्की चेक करा. पासवर्ड नाही आहे आपल्या डिझाईनला. चांगल्या प्रकारे गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि अशाच प्रकारचे नेक्स्ट लेवल डिझाईन आपल्या क्लासमध्ये शिकवले जातात. त्यामुळे जे कोणी इच्छुक असेल ती लवकरात लवकर PC असो किंवा मोबाईल असो चांगल्या प्रकारे दोन्ही पण ॲडव्हान्स लेवलचा क्लास आहेत. बेसिक टू ॲडव्हान्स सांगितलं गेलेला आहे. ज्यांना अजिबातच PC येत नाही त्यांच्यासाठी पण अतिशय उत्तम आहे कारण का बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्यांनी नवीन आहेत डिझाईन क्षेत्रात आणि मोबाईल आहे ज्यांच्याकडे अवेलेबल त्यांनी पण मोबाईलचं करा. बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ओके काळजी करू नका. वर तुम्हाला नंबर दिसला आहे यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. तर बाकी भेटवलो करत आपण एकदम चांगल्या विषयाड ना व्हिडिओमध्ये. तर बाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.